नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर. यादीमध्ये 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा. काही उमेदवारांना एबी फॉर्म देखील देण्यात आले. बारामतीकर मतदार सुज्ञ, मला त्यांच्यावर विश्वास. 23 तारखेला निकालानंतर चित्र स्पष्ट होईल. योगेंद्र पवार यांच्यावरील प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया. प्रताप पाटील चिखलीकर यांचा देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. चिखलीकरांना लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर. भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांचा अजित पवार गटात प्रवेश. संजय काका पाटलांना तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातून उमेदवारी. निशिकांत भोसले पाटील यांचा देखील अजित पवारांच्या गटात पक्षप्रवेश. इस्लामपूरमधून जयंत पाटील यांच्या विरोधात निशिकांत भोसले पाटील यांचा सामना होणार. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून देवेंद्र फडणवीसांचा उमेदवारी अर्ज दाखल. नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला. लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी लढाई होणार. जनतेचे मुद्दे घेऊन निवडणुकीमध्ये उतरणार. प्रफुल्ल गुडदे यांचं वक्तव्य. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये फडणवीस आणि गुडदे यांच्यामध्ये सामना. औरंगाबाद पूर्वमधून भाजप उमेदवार अतुल सावे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला. सावे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात. श्रीवर्धन मतदारसंघामधून अदिती तटकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल. महायुतीनं दिलेल्या संधीचं सोनं करणार. अर्ज दाखल केल्यानंतर अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया. हिरामण खोसकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. इगतपुरी मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला. शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती. रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत निवडणुकीच्या रिंगणात. धाराशिवमधील उमरगा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्याकडून अर्ज दाखल. मात्र अद्यापही महाविकास आघाडीमध्ये जागा कुणाला सुटणार यामुळे वाद. महायुतीमध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघाचा पेच कायम. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांना उमेदवारी, तर महायुतीमधून बाळासाहेब आजबे की सुरेश धस यांना उमेदवारी मिळते याकडे सर्वांचंच लक्ष. भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी. आष्टी पाटोद्यामधून अपक्ष लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह. वर्ध्यातील जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवारीचा तिढा अद्यापही कायम. वर्ध्याची जागा काँग्रेस की शरद पवार गटाला सुटणार याची उत्सुकता कायम. पवार गटाचे इंदापूरचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्याकडून विधानसभेचा प्रचार सुरू. नीरा नरसिंगपूरमध्ये हर्षवर्धन पाटलांनी प्रचाराचा नारळ फोडला. शिरूर विधानसभा मतदारसंघामधून दादा गटाकडून ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी. शिरूरमध्ये महाविकास आघाडीच्या अशोक पवार यांच्या विरोधात ज्ञानेश्वर कटके यांची लढत होणार. अजितदादा गटाकडून वडगाव शेरीमधून विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी, तर कालच भाजपच्या जगदीश मुळीक यांनी देखील पक्षाचा एबी फॉर्म घेतला. परभणीच्या पाथरीतून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी अपक्ष निवडणूक लढणार. शक्तीप्रदर्शन करत 29 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधून ठाकरे गटाच्या राजन तेली यांचा उमेदवारी अर्ज दाखल. अर्ज दाखल करताना मोजक्याच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. पवार गटाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. भोकरदन शहरामध्ये बैलगाडीतून प्रवास करत जोरदार शक्तीप्रदर्शन. कर्जत विधानसभा मतदारसंघामधून दादा गटाच्या सुधाकर घारे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीनं विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना उमेदवारी दिल्यानं सुधाकर घारे अपक्ष लढणार. कळवण मतदारसंघामध्ये भाजप तालुकाध्यक्षांची बंडखोरी. रमेश थोरात यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. थोरातांच्या बंडामुळे नितीन पवार यांच्या अडचणी वाढणार. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंकेंना उमेदवारी दिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी. पारनेरमध्ये काम करायचं नाही, कार्यकर्त्यांची भूमिका. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचं बंड. राणी लंकेंना पारनेरमधून उमेदवारी. पालघर विधानसभेमधून ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर होताच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मनोहर दांडेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. धाराशिवच्या भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीत बिघाडी. पवार गटाकडून राहुल मोठे यांना एबी फॉर्म, तर ठाकरे गटाकडून रणजित पाटलांना देखील एबी फॉर्म. दोन्ही उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यानं संभ्रम. जळगावातील पाचोरा विधानसभा मतदारसंघामधून वैशाली सूर्यवंशी यांनी अर्ज भरला. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शक्तीप्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल. हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये बंडखोरी. तानाजी मुटकुळे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर. मात्र रामदास पाटील सुमठाणकर यांच्याकडून देखील अर्ज दाखल.
हिंगोली कळमनुरी विधानसभेतून ठाकरे गटाच्या संतोष टारफे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी. संतोष टारफे 29 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार. उमेश पाटील यांचा अजित पवार गटाचा राजीनामा मंजूर. उमेश पाटलांचा मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा. उमेश पाटील शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता. वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये वंचितच्या मेघाताई डोंगरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती. भंडाऱ्यामध्ये उमेदवारीवरून महायुतीमध्ये रणसंग्राम. भाजपा पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न करावे, मात्र विरोधाची भाषा नको. शिवसेनेच्या वतीनं पत्रकार परिषदेमधून आवाहन. जळगावमध्ये भाजप पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत. एरंडोल आणि जळगाव शहर मतदारसंघामध्ये अपक्ष निवडणूक लढवणार. एटी नाना पाटील, अश्विन सोनवणे अपक्ष लढणार. पुण्यामधील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये बंडखोरी. शक्ती प्रदर्शन करत शिंदे गटाच्या अक्षय जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. हडपसरमध्ये महाविकास आघाडीचं काम करणार नाही. ठाकरे गटाच्या महादेव बाबर यांचा इशारा. तर माझ्यावर अन्याय झाला, कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेणार असल्याचं बाबर यांचं मत. राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता. मला वरिष्ठांनी अर्ज भरायला सांगितलाय. काँग्रेसच्या अविनाश लाड यांचं वक्तव्य. जळगावच्या पारोळा एरंडोल मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये बंडखोरी. दादा गटाचे संभाजी पाटील निवडणूक लढण्यावर ठाम. अपक्ष निवडणूक लढवणार. बीडमध्ये शरद पवार गटाच्या साहेबराव दरेकर यांना उमेदवारी न दिल्यानं पदाधिकारी नाराज पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा सत्र सुरू. परंडा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह मतदारही संभ्रमात. रणजित पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म दिला, तर परंडा इथली जागा आमच्याकडे देण्याचं ठरल्याचं जयंत पाटलांचं मत. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार हेमलता पाटील तिकीट न मिळाल्यानं भाऊक. अजूनही काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळण्याची अपेक्षा. हेमलता पाटील यांचं वक्तव्य. तर अपक्ष निवडणूक लढणार असल्याची देखील भूमिका. बीडच्या गेवराई मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्याकडून अर्ज दाखल. गेवराईमध्ये काका विरुद्ध पुतण्या असा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार. सावंतवाडी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीत बंडखोरीची शक्यता. राष्ट्रवादी पवार गटानं उमेदवारी नाकारल्यानं अर्चना घारे अपक्ष निवडणूक लढवणार. चिमूर विधानसभेमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता. चिमूर विधानसभेमधून काँग्रेस नेते धनराज मुंगले अपक्ष लढणार, तर काँग्रेसकडून चिमूरसाठी सतीश वारजूकर यांना उमेदवारी. वाशिम जिल्ह्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांचा पेच कायम. इच्छुकांना अद्यापही उमेदवारीची प्रतीक्षा. मात्र उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्याप झाली नाही. तुळजापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा तिढा अद्यापही कायम. काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण तर धीरज पाटील यांच्यामध्ये रस्सीखेच. पवार गटाचे अशोक जगदाळे देखील इच्छुक. दक्षिण सोलापूर मतदारसंघामधून वंचितकडून संतोष पवार यांना उमेदवारी जाहीर. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संतोष पवार यांना एबी फॉर्मचं वाटप. नांदेड पोटनिवडणुकीसाठी मारुतराव कवळे यांना उमेदवारीचा मार्ग मोकळा. चिखलीकरांच्या दादा गटातील प्रवेशानं कावळे गुरुजींचा मार्ग मोकळा. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी कावळे गुरुजींचं नाव चर्चेत. नवी मुंबईतील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांचा राजीनामा. माजी नगरसेवक MK मडवी यांना ऐरोली विधानसभेची उमेदवारी दिल्यानं नाराजी. भोकर मतदारसंघामधून काँग्रेसकडून तिरुपती पाटील कोंढेकर यांना उमेदवारी. मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला. कोणत्या एका कुटुंबाची मक्तेदारी नाही. कोंढेकरांची चव्हाण कुटुंबावर अप्रत्यक्ष टीका. खासदार उदयनराजे यांच्या उपस्थितीमध्ये अतुल भोसले यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. अतुल भोसले कराड दक्षिण विधानसभेतून महायुतीचे उमेदवार. मतदारसंघात राज्यामध्ये अनेक समस्या. महिला सुरक्षित नाहीत. मी सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. मुक्ताईनगरमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रोहिणी खडसे यांची पहिली प्रतिक्रिया.